जय श्रीराम. तुमचं अर्ध्या रस्त्यात पोहोचून गेला आणि मग मला आठवलं, म्हटलं व्हिडिओ काढायचं तर बाकीच आहे. मग काय तात्काळमध्ये व्हिडिओ काढून घेतला ना. सध्या मार्केटमध्ये नवीन आल्टो आली वाटतं. मजाक करतोय, मला काही माहिती नाही, तुम्हीच सांगा कोणती गाडी. या भाऊचं गाडीवरचं प्रेम काही कमी होत नाही. म्हटलं बस कर, नजर लागून जाईल तिला. तुम्हाला वाटलं असेल मी असं काय बघतोय बाहेर, तर बबलूदा दिसला होता आपल्याला, अचानक गायब होऊन गेला होता. कसा तरी सापडला भाऊला म्हटलं मस्त थंड थंड चहा पाचत. थंड तर नाही म्हणे, गरम आहे, चालेल का? म्हटलं चालेल चालेल. त्यांच्या मनात प्रश्न होता, साखर टाकली का शुगर टाकली? म्हटलं अवघड प्रश्न आहे आता. सायंकाळी चेतन सोबत आपण निघालो होतो बऱ्याच दिवसानंतर क्रिकेट खेळायला. याला ओळखलं का? हाच तो स्मार्ट बॉय. बऱ्याच दिवसानंतर आलो होतो, त्याच्यामुळे जनता काही यायला तयार नव्हती वाटतं. तेवढ्यात मर्सडीजची एंट्री झाली. म्हटलं चला एक चक्कर मारून येऊ. आपल्या मर्सडीजला 2-2 घंटे आहे. फीचरची अजिबात कमी नाही त्याच्यामध्ये. बऱ्याच लांब निघून आलो होतो. म्हटलं परत जावं लागेल, नाही तर मला घेणार नाही अजून. पहिलीच मॅच होती आणि आपली बॅटिंग आली होती. मग काय पद्धतशीर बॅटिंग करून घेतली. आपला स्मार्ट बॉय मस्त पाणी घेऊन आला होता आपल्याला प्यायला. चेतन म्हणे पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच जिंकून देतो. म्हटलं हा का? चांगला कॉन्फिडन्स आहे म्हटलं स्वतःवर तुझा. सायंकाळी वरून आला होता. म्हटलं साहेब नमस्कार हो. घरी जायच्या आधी आपण वरूनला घेऊन आलोच आबाकडे. आबाला म्हटलं मस्त हेअर कट करून दे. इतका मस्त करणं म्हटलं, रात्रीतून आपले फॉलोअर्स डबल होऊन जायला पाहिजे. आबाने हेअर कट करायला सुरुवात तर केली होती, पण मध्येच लावून दिलं होतं. म्हटलं बुरा लगता है भाई, आप दिल से लगता है भाई. हेअर कट तर असा केला होता, मला समजत नाही हे चांगला आहे का खराब आहे, तुम्हीच सांगा बरं आता.